मित्रांनो, 1992 साली जर पाहिलं आपण हर्षद मेहता 4,000 कोटीचा स्कॅम झाला आहे आणि तसंच काहीतरी आता अमेरिकेतील एक फेमस कंपनी जिचं नाव आहे ब्लॅक रॉक आणि तिच्याबद्दलही असंच काहीतरी स्कॅमचा आवाज सध्या चर्चेत आहे। अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम, आज हम कहते तू क्या है बे। तर मित्रांनो, नक्की काय आहे ब्लॅक रॉक, ती कंपनी काय करते आणि नक्की तिच्या बाबतीत काय फ्रॉड झाला आहे, हा सगळा पूर्ण स्टडी आपण आपल्या या व्हिडिओमध्ये केलेला आहे। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, त्याचे पूर्ण डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचले जातील। तर मित्रांनो, ही जी कंपनी आहे ब्लॅक रॉक, ही नक्की करते काय, तर ही इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे जी कुठल्या एखाद्या व्यक्तीकडनं, एखाद्या ऑर्गनायझेशनकडनं, सरकारकडनं पैसा घेते आणि ती शेअर मार्केट किंवा इतर ठिकाणी ती इन्व्हेस्टमेंट करते। मग त्याच्यासाठी ते कंपनी टाकतात किंवा इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट करतात, पॉलिसीज मेंटेन करतात, हे काम ही कंपनी करते। आणि त्याचबरोबर जे युजर्स आहे म्हणजे जे गुंतवणूकदार आहे त्यांना त्याच्यातनं बेनिफिट मिळवून देण्याचाही या कंपनीचा 100% प्रयत्न असतो। आता आलेला पैसा हा वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करणं म्हणजे शेअर मार्केट असू शकतं, काही फायनान्स रिलेटेड असू शकतं, काही प्रोजेक्ट असू शकतो, असा कुठलाही मार्ग असू शकतो, त्या ठिकाणी ती गुंतवण्याचं काम करते आणि त्यासाठी ती नावाजलेली सुद्धा तेवढीच मोठी आहे। तर मित्रांनो, आता ह्या ब्लॅक रॉक कंपनीबरोबर झाले काय, तर एक भारतातीलच एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं नाव आहे बंकिम ब्रह्मभट्ट। ह्या व्यक्तीने एक टेलिकॉम सेक्टर अंडर मल्टिपल ऑर्गनायझेशन्स रन करतो, तो US-मध्ये। आणि आता ह्याच ठिकाणी काय झाले, त्यांनी ज्यावेळेस ही ब्लॅक रॉक कंपनी हिच्याकडे काही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कर्ज मागितलं गेलं आहे आणि ते कर्जही त्या कंपनी त्याला सँक्शन केलं आहे आणि दिलं सुद्धा। हा बंकिम ब्रह्मभट्ट हा एक CEO आहे ह्या बंकाई या ऑर्गनायझेशनचा आणि यांनी ते अमाऊंट मागितलेली ब्लॅक रॉक या कंपनीकडनं। तर या बंकिम ब्रह्मभट्टनी काय केलं आहे, जर ब्लॅक रॉक ही कंपनी आहे हिच्याकडनं 4,000 करोड रुपये घेतलेत असं सांगून का मला क्लायंट्सला द्यायचे आहेत, या ठिकाणी त्याचं बिल करायचं आहे, या ठिकाणी त्याची इन्व्हेस्टमेंट करायची आहे, असं सांगून त्यांनी त्यांच्याकडनं काय केले, ते 4,000 करोड रुपये घेतलेत आणि या कंपनी त्याला ते पैसे दिलेत सुद्धा। आणि त्यानंतर ह्या ॲक्च्युली जो काही मिळालेल्या माहितीनुसार जो काही थोडाफार घोटाळा दिसतोय, या घोटाळ्यामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात नाव आलं आहे। आता हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल का नक्की हा घोटाळा उघडकीस कसा आला, तर जो बंकिम ब्रह्मभट्ट आहे ह्याच्या ज्या कंपनीच्या जे काही इन्व्हॉइसेस, जे काही स्लिप्स ज्या दिल्या होत्या त्या चेक करून ज्यावेळेस ब्लॅक रॉक या कंपनीने त्या चेक केल्या, त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी एक त्रुटी आढळली आणि ती त्रुटी आढळल्यानंतर त्यांनी डायरेक्ट त्या ऑर्गनायझेशनला मिळण्याचा किंवा भेटण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी ते ऑर्गनायझेशनच्या जागेवरती गेले आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना कळलं की इथे ती कंपनीच नाही, की तिचा ॲड्रेस वगैरे सगळा कसा आहे तर तो चुकीचा आहे आणि फेक आहे। आणि त्यानंतर त्यांनी बंकिम ब्रह्मभट्ट यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, भेटण्याचा प्रयत्न केला, तर तेव्हापासून अमेरिकेतून बंकिम ब्रह्मभट्ट हे फरार आहेत। आणि त्यानंतर कळलं मार्केटमध्ये का बंकिम ब्रह्मभट्ट हे फरार असल्यामुळं ब्लॅक रॉकमध्ये काहीतरी प्रमाणात घोटाळा झालेला आहे आणि तो थोडासा बाहेर येण्याचे चान्सेस आता मार्केटमध्ये चालू झाले। आता हा बंकिम ब्रह्मभट्ट जरी भारतातील राहणार असला, तो भरपूर कंपन्यांचा CEO म्हणून सुद्धा काम करतो, त्याच्या सबसिडरी भरपूर कंपन्या आहेत आणि तो टेलिकॉम सेक्टरमध्ये वर्किंग आहे अमेरिकेमध्ये। तर आता त्यासाठीच त्याचा ब्लॅक रॉकशी काही संबंध आहे का, तर त्यांचे जे वकील आहे त्यांनी असं सांगितलं आहे का बंकिम ब्रह्मभट्ट हे निर्दोष आहेत। पण आता आपल्याला ॲक्च्युअल माहिती नाही ते निर्दोष आहेत का नक्की ब्लॅक रॉकसारख्या एका चांगल्या ऑर्गनायझेशनबरोबर हा स्कॅम झालेला आहे। आणि जर हा ब्लॅक रॉकबरोबर स्कॅम झाला असेल तर आपल्याबरोबर या थोड्याफार प्रमाणात झाला आहे, कारण आपणही ब्लॅक रॉकबद्दल किंवा ब्लॅक रॉक या कंपनीसाठी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करतो। तर मित्रांनो, अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आणि महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनसाठी फॉलो करा धनक्रांतीला। भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। धन्यवाद।